आमचा एक नवीन ब्लॉग आहे। तर या ब्लॉग मध्ये आज आपण रान टूर करणार आहे। तर या रान टूर मध्ये तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये पिन करून टाका। तर चला आपण रान टूर मध्ये चला। तर चला आता आपली रान टूर सुरू करू। या माझ्या मागे आता ही रान टूर आहे। तर हे एक छोटंवालं शेत आहे, त्याच्यामध्ये ऊस लावलेला आहे आणि हे आमचं शेड आहे। हे तुम्हाला लास्ट मध्ये मी सगळं दाखवणार आहे, तोपर्यंत पुढे चला। तर हॅलो गाईस, आता आपण परत आहे। आता बघा हे जे वैरण आहे हे सगळं या म्हसांसाठी गायसाठी आहे। तर आपण आता आलो आहे आमच्या मेन शेडाकडे। आता हे बघ शेड बघा, हे सगळे थोडेसे छोटे आहेत। आता तर हॅलो गाईस, आता हा आपण बसून पण दाखवू त्याच्यामध्ये। या इथे हे बघा, तुम्हाला बसून पण दाखवतो। तर हॅलो गाईस, आता हा मोठा ऊस आहे, इकडे पण आहे थोडा छोटा ऊस, इकडे पण छोटा ऊस आहे, तिकडे मीडियम ऊस आहे। आम्ही इकडे कोबी लावलेला आहे आणि इकडे पूर्ण मोठा ऊस आहे। हे पूर्ण वाईड आहे खूप जास्त। आणि इकडे आमचा चेंबर आहे, तुम्ही बघू शकता, याच्यामधून पाणी निघतं। आता सध्या थोडं छोटं आहे, पण पहिल्या याच्यामध्ये ते खूप मोठं पण करतं। हॅलो गाईस, आज आमचा एक नवीन ब्लॉग आहे। तर या ब्लॉग मध्ये आज आपण रान टूर करणार आहे। तर या रान टूर मध्ये तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये पिन करून टाका। तर चला आपण रान टूर मध्ये चला। तर चला आता आपली रान टूर सुरू करू। या माझ्या मागे आता ही रान टूर आहे। तर हे एक छोटंवालं शेत आहे, त्याच्यामध्ये ऊस लावलेला आहे आणि हे आमचं शेड आहे। हे तुम्हाला लास्ट मध्ये मी सगळं दाखवणार आहे, तोपर्यंत पुढे चला। तर हॅलो गाईस, आता आपण परत आहे। आता बघा